2026 मधील आर्थिक बजेट हा जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी या बजेटमधून मिळणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शीतल मॅडम आहेत, ज्या IMCच्या डेप्युटी DG देखील आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे या संपूर्ण बजेट संदर्भातला ओव्हरऑल एक व्ह्यू कसा आहे. मॅडम, TV9 मध्ये स्वागत. सर्वप्रथम ह्या बजेटमधून कशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी आहेत त्या देखील सांगण्यात आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल तुमचा व्ह्यू या संदर्भात कसा आहे? हे वर्षाची जी आर्थिक बजेट आहेत ते खूपच प्रोग्रेसिव्ह बजेट आहेत, बॅलन्स्ड बजेट आहेत. म्हणून की इम्पॉर्टंट काय आहेत आमचे फिस्कल डेफिसिट. हे वर्ष फिस्कल डेफिसिट मेंटेन केलेलं आहेत आणि इनफॅक्ट थोडं कमी झालं आहेत आणि येणाऱ्या वर्षावर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहेत. ते खूपच छान वस्तू आहे. आणि तुम्ही बघणार तर ओव्हरऑल जे बजेट आहेत महिलांवर विशेष त्यांचे कौशल विकाससाठी विशेष ध्यान दिलं आहेत, त्यांचे हेल्थसाठी. आणि जे आम्ही सांगतात मेक इन इंडिया आणि विकसित भारत, ते प्रमाण खूपच विशेष ध्यान दिलं आहेत महिलांना आत्मनिर्भर व्हायला. शी मार्ट्सची घोषणा केली आहेत. टोटल तुम्ही बघणार तर ओव्हर 5 लाख करोडची घोषणा केली आहे खर्च करायला महिलांवर, त्यांची मेंटल हेल्थवर, गर्ल्स हॉस्टेलची निर्माण करण्यासाठी आणि स्किलिंगसाठी. तर हे भरपूरच छान आहे. ह्या वर्षीच्या आर्थिक बजेटमधून महाराष्ट्राला काय काय मिळणार आहे? खास करून मुंबईला कशा अनुषंगाने ह्या बजेटचा आहे तो पुरेपूर उपयोग? महाराष्ट्र आमचे फायनान्शियल कॅपिटल आहेत आणि सर्वपेक्षा हे वर्षात आम्ही बघितलं आहेत ऑलरेडी भारत सरकारने महाराष्ट्राला पण ध्यान दिलं आहेत रोडवेजसाठी. आता आम्ही अनाऊन्स केलं आहे वॉटर वर्क्स, फक्त महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशासाठी, त्यातमध्ये महाराष्ट्र पण येतात. आणि मेट्रो हे वर्षात मेट्रोची प्रमाणं आणि घोषित केली आहेत, ऑलरेडी स्टार्ट झाली आहेत. आणि रेल्वेजसाठी पण त्यांनी सांगितलं आहेत की मुंबईतून पुणे, पुणेतून हैदराबाद, हैदराबादतून वाराणसी, म्हणजे मुंबईचे फक्त नेटवर्क वाढले. तर इन्फ्रास्ट्रक्चरवर खूपच छान फोकस आहे. इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलच बोलणार आहेत. ज्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये देखील त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. तर या संदर्भात बजेटमधून किती संदर्भात आहे तो पर्सेंटेजमध्ये उपयोग आहे तो होऊ शकतो? किती पर्सेंटेज ते ऑलरेडी स्टार्ट झालं आहेत. आणि तुम्ही बघणार तर रोडवेज, रेल्वेज महाराष्ट्रामध्ये सेकंड टियर सिटीजमध्ये कनेक्टिव्हिटी मुंबईतून, पुणेतून, नागपूरतून सगळं वाढलेत. तर ते महाराष्ट्रासाठी खूप छान आहे. हेल्थच्या अनुषंगाने कशा पद्धतीने हा बजेट आहे तो या संदर्भात सादर करण्यात आलेला? हेल्थ म्हणून खूपच छान विशेष रूपाने हेल्थतून आमचे भारत सरकारने खूपच लक्ष दिले आहेत. हेल्थसाठी रिबेट दिले आहेत. चाइल्ड वेलफेअर, मेंटल हेल्थ त्याच्यावर पण खूपच एक्झेम्पशन्स दिली आहेत. आणि तुम्ही बघणार तर इम्पोर्टमध्ये पण जे कॅन्सरचे मेडिसिन्स आहेत आणि वेगळे ते मेडिसिन्स जे आहेत त्याच्यावर पण एक्झेम्पशन दिली आहेत. म्हणजे खूप छान. ॲग्रिकल्चर आणि ग्रामीण विकास त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? ॲग्रिकल्चर आणि ग्रामीण विकास म्हणजे की आमचे अन्नदाता म्हणजे आमचे फार्मर्स, तिकडे पण ध्यान दिलं आहेत. तुम्ही बघणार तर टेक्नॉलॉजीची खूपच छान यूज केले आहेत आणि निर्माण केलं आहेत AI आणि डिजिटल टेक्नॉलॉजीसाठी, ड्रोन्ससाठी. आणि टेक्स्टाईल्समध्ये तुम्ही बघणार ॲग्रिकल्चरल टेक्स्टाईलमध्ये तर खूपच छान एक्झेम्पशन्स दिले आहेत आमचे वूलसाठी, सिल्कसाठी. आणि आमचे देशात प्रमाण मोस्ट इम्पॉर्टंट आहेत हँडलूम, त्याला पण एक फुल कमिशन सेट केली आहेत हँडलूमसाठी. इन्कम टॅक्सचा स्लॅब यावर्षी आहे तो काही चेंज करण्यात नाही आलेला, गेल्या वर्षीसारखाच आहे, परंतु सर्वसामान्यांना या बजेटमधून आहेत कशा पद्धतीने उपयोग होणार आहे त्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबबद्दल? बघा, इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढलं तर नाही, कमी पण नाही झालं, तर हे आमच्या विकासासाठीच आहे. आणि तुम्ही जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं वेगळे वेगळे प्रमाण घेतलेत. तर तुमचे मेडिसिन आहेत, तुमचे हेल्थ केअर आहेत, तुमचे पर्सनल यूज आहेत, त्यातमध्ये त्यांनी टॅक्स रिबेट दिली आहे. तो इनडायरेक्टली पर्सनल टॅक्समध्ये आम्हाला हेल्प भेटणार.
आधुनिक भारतासाठी नवनवीन उपक्रम देखील राबवले जातात. आधुनिक भारताचा हा नवीन बजेट देखील आहे. सर्वात जास्त रुपयांचा बजेट यावर्षी सादर झालेला आहे. ओव्हरऑल कशा अनुषंगाने या बजेटमधून आणि पुढच्या वर्षीचा जो बजेट येईल त्या अनुषंगाने कशा पद्धतीचा तफावत तरी नसणार, परंतु एक इन्क्रीमेंट किंवा मग त्या अनुषंगाने प्रोग्रेस कसा असेल? जसं मी सांगितलं, हे बजेट खूपच बॅलन्स बजेट आहेत आणि त्याचे फोकस आहेत विकसित भारत आणि प्रोग्रेसिव्ह. तो येणाऱ्या वर्षात आणखी प्रोग्रेसिव्ह बजेट येणार. आउटलुक बघा, AI, डिजिटलायझेशन, युवासाठी, स्किल मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, कॉन्टेंट क्रिएशन, सगळं खूपच प्रोग्रेसिव्ह आउटलुक आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला पण बघितलं आहे, डिफेन्सला पण बघितलं आहेत, ॲग्रिकल्चरला पण बघितलं आहेत. सो ओव्हरऑल सस्टेनेबिलिटी आणि कार्बन फुटप्रिंटला पण बघितलं आहेत. दिस इज ऑल प्रोग्रेसिव्ह. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं की जो संपूर्ण देशाचा बजेट सादर झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राला देखील भरपूर या संदर्भातून मिळणार आहे, परंतु हा जो बजेट आहे तो परिपूर्ण असल्याचं देखील या ठिकाणी शीतल मॅडमने सांगितलेलं आहे. आणि या अनुषंगाने जो बजेट आहे तो संपूर्ण सर्वसामान्यांसाठी देखील वापरला जाईल आणि उपयोगी ठरेल असं देखील या ठिकाणी दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हॅरी निगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.